एक्झोथर्मिक प्रोसेसमध्ये द प्रोसेस इन विच हीट इज गिव्हन आउट आर कॉल्ड एक्झोथर्मिक प्रोसेस. एक्झो म्हणजे एक्स म्हणजे बाहेर पडणं. तर या प्रोसेसमध्ये काय होत असते, उष्णता ही बाहेर फेकली जाते. फॉर एक्झाम्पल आहे फॉर्मेशन ऑफ आईस फ्रॉम वॉटर. फॉर्मेशन ऑफ आईस म्हणजे काय, बर्फ तयार होतो. पाण्यापासून बर्फ तयार होणं त्याला आपण म्हणतो. आता पाण्यापासून बर्फ तयार होणं म्हणजे या ठिकाणी काय होतं की बर्फ ज्यावेळेस तयार व्हायला सुरुवात होतो, तर यात काय आहे, आपल्याला काय करायचंय की बर्फ तयार होताना जरी बर्फ थंड होत असेल तरी सुद्धा त्या पाण्याचा बर्फ होतो, याचा अर्थ पाण्यातली उष्णता कुठेतरी निघून जाते. पाण्यातील उष्णता निघून गेल्यामुळे बर्फ झाला. आपल्याला बर्फ समोर नाही ठेवायचा, ते पाणी लक्ष ठेवायचं. कारण पाण्याचं जर आपण तापमान मोजलं सुरुवातीला तरी काहीतरी 20 असेल आणि नंतर बर्फाचं त्याचा बर्फ होतो, मग बर्फाचं तापमान तर 0 पर्यंत असतं. मग हे बाकीचं तापमान गेलं कुठं, तर ते तापमान बाहेर फेकलं, ती हीट बाहेर फेकली आणि मग बर्फ तयार झाला. आणि मग त्याला फॉर्मेशन ऑफ आईस फ्रॉम वॉटर हे काय आहे, एक्झोथर्मिक प्रोसेसचं एक एक्झाम्पल आहे. फॉर्मेशन ऑफ आईस फ्रॉम वॉटर. कारण पाण्यातली उष्णता बाहेर फेकल्यामुळेच बर्फ तयार झाला. जर त्या पाण्यातली उष्णता बाहेर फेकली गेली नसती तर बर्फ तयार झाला नसता. मग हे एक त्याचं उदाहरण आहे. सेकंड एक्झाम्पल आहे की डिझॉल्युशन ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड इन वॉटर. आता सोडियम हायड्रॉक्साईड जे आहे ते सोडियम हायड्रॉक्साईड पाण्यामध्ये टाकलं. आता पाण्याचं जर टेम्परेचर मोडलं, समजा 15 होतं, मग हे सोडियम हायड्रॉक्साईड टाकलं की सोडियम हायड्रॉक्साईड काय करतं, पाण्यातली उष्णता शोषून घेत नाही, तर स्वतः मधली उष्णता त्यात रिलीज करतं आणि पाण्याचं तापमान आहे त्यापेक्षा वाढवतं. म्हणजे ह्या सोडियम हायड्रॉक्साईडने काय केली, त्यात टाकल्यानंतर स्वतःतलं जे टेम्परेचर आहे ते बाहेर फेकलं. जाणवलं कशामुळं, पाण्याचं टेम्परेचर वाढल्यामुळे. तर सोडियम हायड्रॉक्साईड आपण ज्याच्यामध्ये घेऊ, एखाद्या चंचू पात्रामध्ये त्यात पाणी टाकू आणि नंतर थोड्या वेळाने जर बघितलं तर पाण्याचं टेम्परेचर हे वाढलेलं असतं. पाण्याचं टेम्परेचर वाढतं का, तर सोडियम हायड्रॉक्साईड मधली असणारी हीट काय होते, बाहेर पडते. सोडियम हायड्रॉक्साईड मधली हीट ही बाहेर पडते आणि म्हणून ते एक एक्झाम्पल आहे एक्झोथर्मिक प्रोसेसचं. इथं कोणत्याही प्रकारची रिएक्शन झालेली नाही, ही फक्त एक प्रक्रिया घडलेली आहे. फॉर्मेशन ऑफ आईस फ्रॉम वॉटर म्हणजे पाण्याचा बर्फ तयार होणं ही काही केमिकल रिएक्शन नाही, ही फक्त काय आहे, एक प्रोसेस आहे, एक प्रक्रिया आहे. म्हणून एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक प्रोसेस सुद्धा असतात. हे आता नवीन सिलेबसमध्ये तुमच्या पुस्तकात आहे. तर पूर्वीच्याला डायरेक्ट एंडोथर्मिक रिएक्शन आणि एक्झोथर्मिक रिएक्शन असं होतं. हे 2 पॉइंट आता नवीन ऍड केलेत प्रक्रियामध्ये. मग ह्या झाल्या प्रक्रियेच्या बाबतीमध्ये. आपण काल याची माहिती घेतली होती. रेंजमुळे थोडस प्रॉब्लेम यायचा. आता नंतर मी तुम्हाला कालच सांगत होतो की आता एंडोथर्मिक प्रोसेस तुम्हाला कळले असेल. प्रोसेस म्हणजे नुसती प्रक्रिया आहे, यात काही कोणत्याही प्रकारची केमिकल रिएक्शन वगैरे काही झालेलं नाही. पण आज आता आपल्याला पाहायचं आहे की एंडोथर्मिक रिएक्शन हा शब्द या ठिकाणी आता कट होईल आणि त्याच्याऐवजी शब्द येईल आता कोणता, रिएक्शन येईल. एंडोथर्मिक रिएक्शन याची सुद्धा डेफिनेशन अगदी असतात की फक्त फरक कोणता होणार, आता द प्रोसेस हा शब्द कट होणार आणि ते येणार रिएक्शन. The reaction in which heat is absorbed from the outside is called endothermic reaction. बघा थोडासा का बदल आहे. The reaction in which heat is absorbed from the outside is called endothermic reaction. आता एक्झाम्पल मध्ये मात्र त्याचे काही वेगळ्या स्वरूपातले एक्झाम्पल याच्यामध्ये आहेत. डायरेक्ट रिएक्शन पण असं वर्ड प्रॉब्लेम नाही, ते रिएक्शन दिली त्याच्यामध्ये. एक्झाम्पल मध्ये डायरेक्ट रिएक्शन आहे. इथं कसं सांगितलं होतं, प्रोसेसमध्ये असं वर्ड म्हणजे शब्दात सांगितलं होतं. आता एक्झाम्पल आहे कॅल्शियम कार्बोनेट.
प्लस हीट आणि मग त्यातून कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड वेगळे होतात. एंडोथर्मिक ऍब्सॉर्ब केली, कोणी हीट ऍब्सॉर्ब केली? कॅल्शियम कार्बोनेटने उष्णता शोषून घेतली, म्हणून त्यातून कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड काय झाले, त्यातले दोन प्रोडक्ट यात तयार झाले. हा मग इथं आपण असल्या हा गॅस आहे, गॅस आहे. कॅल्शियम ऑक्साईड जो आहे तो सॉलिड असतो, पण ते जे आपले रूल्स आहेत त्याप्रमाणे हा सुद्धा सॉलिड असतो. काय बदल याच्यामध्ये? कॅल्शियम ऑक्साईड आणि हीट हे दोन एकत्र केले, रिॲक्शन आता ही प्रोसेस नाही. कॅल्शियम ऑक्साईडला हीट दिली म्हणजे कॅल्शियम ऑक्साईडने उष्णता शोषून घेतली, म्हणूनच त्यापासून कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड वेगळे झाले. हे त्याचं एक्झाम्पल आहे. म्हणजे ज्या रिॲक्शन मध्ये प्लस हीट असतं अगोदर, तर ती असते एंडोथर्मिक रिॲक्शनचं उदाहरण. आता सेकंड आहे एक्झोथर्मिक प्रोसेस, अगदी यासारखीच. शब्द करायचा पण त्यातला प्रोसेस हा शब्द कट करायचा, तिथं टाकायचं रिॲक्शन. The reaction in which heat is given out are called endothermic reaction. Is called endothermic reaction. याच्यामधले जे आता फॉर्मेशन वगैरे असे न देतात, त्याचे जे एक्झाम्पल आहे तर ते केमिकल रिॲक्शन मध्ये लिहायचं आहे की कॅल्शियम ऑक्साईड आणि पाणी हे जर एकत्र केलं तर त्याच्यापासून तयार होतं कॅल्शियम हायड्रॉक्साईड. आणि हा जो काही कॅल्शियम हायड्रॉक्साईड आहे, तर त्या कॅल्शियम हायड्रॉक्साईड मध्ये पाणी ते काय होतं असं गरम लागतं, आणि म्हणून प्लस हीट लिहिलं असतं. नंतर प्रोडक्ट मध्ये प्लस हीट असेल तर ते असते एक्झोथर्मिक रिॲक्शन, आणि रिॲक्टंट मध्ये प्लस हीट असेल तर ती असते एंडोथर्मिक रिॲक्शनचे एक्झाम्पल. म्हणजे याच्यावरून सुद्धा आपण ओळखू शकतो की ती नेमकी रिॲक्शन कोणती आहे, एंडोथर्मिक आहे का एक्झोथर्मिक आहे. प्लस हीट कशामध्ये? प्रोडक्ट मध्ये प्लस हीट असेल तर एक्झोथर्मिक, आणि एंडोथर्मिक मध्ये प्लस हीट असेल तर त्याला म्हणायचं एंडोथर्मिक रिॲक्शन. यात काय होतं, कॅल्शियम ऑक्साईड म्हणजे थोडक्यात चुनकळी. तर चुना आणि पाणी एकत्र केलं की ते द्रावण मात्र नंतर खूप गरम लागतं. मग त्यातून तयार होतं कॅल्शियम हायड्रॉक्साईड, आणि हीट कशामुळे ते गरम लागतं. म्हणजे याच्यातून हीट दोघं एकत्र केल्यामुळं ही हीट त्यातून काय झाल्या ठिकाणी बाहेर पडली. कॅल्शियम ऑक्साईड मधली हीट पाण्यामध्ये पडली, आणि मग त्यातून कॅल्शियम हायड्रॉक्साईड हा प्रोडक्ट तयार झाला, आणि म्हणून हे पूर्ण सोल्युशन आपल्याला गरम लागतं. त्याच्या त्या ठिकाणी हीट लिहायचं प्लस हीट प्रोडक्ट मध्ये. हे एक्झाम्पल आहे एक्झोथर्मिक रिॲक्शनचं. आता यात आणखी थोडं सांगितलं याच्या पुढचं. आपण तर डेफिनेशन प्लस एक एक एक्झाम्पल बघितलेलं आहे. पण पुन्हा काय सांगितलेलं आहे की ड्युरिंग एक्झोथर्मिक केमिकल रिॲक्शन, आता ही एक्झोथर्मिकचं बघत आहोत, हीट इज गिव्हन अवे when reactants are transformed into the product. म्हणजे जेव्हा या ठिकाणी रिॲक्टंटचं रूपांतर हे प्रोडक्ट मध्ये होत असतं, तेव्हा त्यातून काय होत असते, हीट ही काय होत असते, बाहेर पडत असते. हीट इज गिव्हन आउट. During exothermic chemical reactions, heat is given away when reactants are transformed into product. While during exothermic reaction, जर या ठिकाणी आपलं एंडोथर्मिक बघितलं, हे झालं एक्झोथर्मिक. आता एंडोथर्मिकच्या वेळेस काय होतं की एंडोथर्मिक केमिकल रिॲक्शन हीट इज आयदर ऍब्सॉर्ब फ्रॉम द सराउंडिंग. म्हणजे काय होतं की हीट ही ऍब्सॉर्ब केली जाते बाहेरून त्याला, किंवा कंटिन्युअसली फ्रॉम आउटसाइड, किंवा मग कधी कधी होत्या ठिकाणी की त्याला उष्णता काय करावं लागते. म्हणजे जेव्हा उष्माग्राही, आता हे काय असते, उष्माग्राही म्हणायचे. एंडो म्हणजे ग्राही, ऍब्सॉर्ब करणारी ग्राही असते. तर जेव्हा उष्माग्राही अभिक्रिया घडत असते
तेव्हा काय होतं की त्या अभिक्रियामध्ये जे अभिक्रियाकारक असतात, अभिक्रियाकारक मीन्स ज्याला आपण म्हणतो तो रिएक्टन्स, ते अभिक्रियाकारक काय करत असतात, तर अभिक्रियाकारक जे आहेत तर त्यांचं ज्यावेळेस प्रोडक्टमध्ये रूपांतर होत असतं, प्रोडक्टमध्ये रूपांतर जेव्हा होत असतं तर ते काय करतात, बाहेरून उष्णता शोषून घेतात किंवा त्यांना बाहेरून सतत उष्णता सुद्धा कधी कधी द्यावी लागते. एखादी प्रक्रिया होण्यासाठी त्यांना बाहेरून उष्णता कधी कधी द्यावी लागते. जसं की आपण बाहेरून उष्णता दिली आहे, याने याने उष्णता शोषून घेतली का आपोआप, परिसरातून शोषून नाही घेतली, याला आपण उष्णता दिली, दिल्यानंतर त्यांनी शोषून घेतली. मग त्याच्यामुळे थोडस त्याच्यात बदल केलेला आहे की एकतर याला उष्णता बाहेरून सतत द्यावी लागते एंडोल्याला, किंवा ते आपोआप शोषून बी घेऊ शकतात. तर हे झाले एंडोथर्मिक रिॲक्शन, हे आहे एक्झोथर्मिक रिॲक्शन. दोघांचं एक एक एक्झाम्पल लक्षात ठेवा. आता लिहून घेतलं की हे आता लिहून घ्या. पुस्तकात त्याची डेफिनेशन दिलेली नाही, फक्त दोघातला फरक तुम्हाला मी सांगितलेला आहे. तो तुम्हाला हे लिहिता येणार आहे, फक्त प्रोसेस शब्द काढून रिॲक्शन टाकायचं आणि एक्झाम्पल चेंज करायचे. कारण प्रक्रियामधले जे एक्झाम्पल होते प्रोसेस मधले ते साधे होते. कुठं आपलं समजा एखादी मेल्टिंग ऑफ आईस आणि फॉर्मेशन ऑफ आईस फ्रॉम वॉटर, हे साधे साधे एक्झाम्पल होते. यात ही केमिकल रिॲक्शनचे ते लिहून घ्या. ते झाले लिहून? हो सर. त्याच्या पुढचा भाग आपल्याला घ्यायचा आहे. आता नंतर आहे रेट ऑफ केमिकल रिॲक्शन, त्यानंतरचा पॉइंट. रेट ऑफ केमिकल रिॲक्शन, रासायनिक अभिक्रियेचा दर असं म्हटलंय त्याला. रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. आता कोणतीही जी रिॲक्शन घडत असते तर रिॲक्शन होत असताना प्रत्येक रिॲक्शन ही सारखीच वेगाने घडत नाही. काही रिॲक्शन हे अतिशय जलद होतात आणि काही रिॲक्शनला खूप वेळ लागतो. मग काही रिॲक्शन लवकर का होतात, काही रिॲक्शनला वेळ का लागतो, याच्या मागे नेमके कोणते घटक कारणीभूत आहेत ते आपल्याला बघायचे. इथं काही एक्झाम्पल दिलेत पुस्तकामध्ये. समजा आता आपण स्वयंपाकाचा गॅस आहे, कुकिंग गॅस स्टार्ट बर्निंग ऑन इग्निशन. याचा अर्थ काय होतो की स्वयंपाकाचा गॅस सुरू केल्याबरोबरच लगेच जळतो, त्याला काही वेळ लागतो का? गॅस सुरू केल्यानंतर जर आपण त्याला लायटर किंवा काही काडी जर लावली तर तो एक 5 मिनिटांनी सुरू होतो असं होत नाही, ताबडतोब होतो. ती एक रिॲक्शन आहे, म्हणजे लवकर घडणारी अभिक्रिया. आता लोखंडी वस्तू बघा, आयर्न आर्टिकल्स, तर हे गंजण्या, एखादा लोखंडाचा खिळा घेतला आणि तुम्ही जर कुठतरी बाजूला टाकला आणि 2 मिनिटात बघितलं की लगेच तो गंजलेला दिसत नाही, त्याला खूप काळ लागतो लोखंड गंजण्याला. मग याच्या मागे काय कारण आहे की या वेळ लागला आणि इकडे स्वयंपाकाचा गॅस तर ताबडतोब जळू लागला, आणि लोखंडाचा खिळा तर खूप उशिरा गंजला. मग हे नेमकं काय कारण आहेत, असे याच्यामध्ये काही एक्झाम्पल दिलेत. जसं आता माती तयार होण्यासाठी आपण म्हणतो की खडक झिजत असतो, झिजून 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 त्याची माती तयार होते, त्याला काही लगेच होत नाही, त्याला खूप कालावधी लागतो. मग असे खूप मोठे एक्झाम्पल दिले. तर
मग हे जे काय आहेत की ज्या काही रिॲक्शन्स आहेत की सम रिॲक्शन्स आर कम्प्लिटेड इन शॉर्ट टाइम, दॅट इज ऑकर रॅपिडली, म्हणजे काही रिॲक्शन ह्या अत्यंत कमी वेळामध्ये घडतात, म्हणजे ते एकदम जलद गतीने होत असतात. फाईल सम अदर रिक्वायर लॉंग टाइम, आणि काही काही रिॲक्शन होण्यासाठी खूप वेळ लागलेला आहे फॉर कम्प्लिशन. दॅट इज ऑकर स्लोली, म्हणजे काही त्या काय होतात एकदम स्लोली होतात, मंद गतीने घडतात. इट मीन्स दॅट द रेट ऑफ डिफरंट रिॲक्शन्स डिफरंट. मग याचा अर्थ काय होतो की भिन्न अभिक्रिया ज्या आहेत, वेगवेगळ्या जे काही रिॲक्शन होत असतात, त्या रिॲक्शन घडण्याचा जो दर असतो, जो रेट असतो, तो सुद्धा वेगवेगळा असतो. म्हणून त्याच्यात बदल आहे. जर सगळ्याच रिॲक्शन सारख्याच वेळेमध्ये घडत असत्या तर आपण सारखा म्हणलो असतो. म्हणजे त्याचा काय रेट ऑफ केमिकल रिॲक्शन हा डिफरंट आहे प्रत्येक रिॲक्शनचा. एखादी रिॲक्शन लवकर घडते, एखादी रिॲक्शन उशिरा घडते. मग ह्या जे काही रिॲक्शन लवकर घडणाऱ्या, उशिरा घडणाऱ्या आहेत, तर त्याच्या माग कोणते फॅक्टर्स आहेत, कोणते फॅक्टर त्याच्यावर परिणाम करतात रेट ऑफ केमिकल रिॲक्शन्सवर, ते आपल्याला बघायचे. म्हणून तर आहे की फॅक्टर्स अफेक्टिंग द रेट ऑफ अ केमिकल रिॲक्शन्स, तर ते बघायचे की नेमकं ह्या प्रक्रिया कशामुळे या ठिकाणी लवकर घडतात. आता असंही असतं की द सम रिॲक्शन्स ऑफर्स इन अ डिफरंट रेट ऑन चेंजिंग द कंडिशन्स, म्हणजे काही काही जर कंडिशन चेंज केल्या एखाद्या रिॲक्शनची तर ती लवकर घडू शकते. आता एखादी रिॲक्शन होण्यासाठी जर उष्णता दिली तर एखादी रिॲक्शन लवकर घडते, उष्णता काढून घेतली तर रिॲक्शन होणारच असते, पण तिला उशीर लागतो. म्हणजे काही कंडिशन सुद्धा त्याच्या आहेत. मग असे कोणकोणते प्रकारचे फॅक्टर्स आहेत की जे केमिकल रिॲक्शनच्या रेटवर अफेक्ट करत असतात, ते बघायचे. फॅक्टर्स अफेक्टिंग फॅक्टर्स अफेक्टिंग the rate of a chemical reaction, affecting rate of chemical reaction. कोणकोणते फॅक्टर्स आहेत ते काय करते, तर केमिकल रिॲक्शनचा जो काही रेट आहे त्याच्यावर परिणाम करतात. त्याला मराठीमध्ये म्हटलं जातं की रासायनिक अभिक्रियेच्या वेगावर परिणाम करणारे घटक. की कोणत्या घटकामुळे रासायनिक अभिक्रिया, वेग म्हणा किंवा त्याला दर म्हणा, रेट म्हणजे दर हा शब्द यूज करतात. मग असे कोणते घटक आहेत की ज्या घटकामुळे एखादी अभिक्रिया लवकर होते, एखादी अभिक्रिया उशिरा घडते, ते बघायचे. रासायनिक अभिक्रियेच्या दरावर परिणाम करणारे घटक. हे लक्षात आलं का काय सांगतो तो? रासायनिक अभिक्रिया काही जलद होतात आणि काही मंद गतीने होतात. का होतात? त्याच्या पाठीमागे काही घटक असतात. मग ते कोणते घटक आहेत तीच आपल्याला माहिती घ्यायची आता. कारण असं आपल्या अवतीभोवती आपण सातत्याने बघतो की कधी कधी काही काही बदल इतके लवकर होत असतात, काही काही रासायनिक अभिक्रिया इतक्या लवकर होतात आणि काही काही रासायनिक अभिक्रियाला खूप वेळ लागतो. मग त्याला कोणते घटक कारणीभूत आहेत, तर ते आता घटक आपल्याला बघायचे. तर मग पहिला घटक आहे नेचर ऑफ रिॲक्टन्स. नेचर म्हणजे स्वरूप, हा दुसरा निसर्ग नाही, लक्षात घ्या. कारण नेचर हा शब्द आणखी एका अर्थाने वापरतो आपण. नेचर म्हटलं की निसर्ग असं आपल्याला वाटतं, पण हे त्याचं स्वरूप आहे. कुणाचं? रिॲक्टन्सचं. मराठीमध्ये त्या रिॲक्टन्सला काय म्हणतात? अभिक्रियाकारक. ज्यांच्यामध्ये अभिक्रिया घडणार आहे तो रिॲक्टन्स. याचं स्वरूप सुद्धा त्याला कारणीभूत असतं. मग त्यातला पहिला जो या ठिकाणी फॅक्टर आहे तर तो आहे नेचर ऑफ रिॲक्टन्स. नंबर 1, नेचर ऑफ रिॲक्टन्स. हा पहिला घटक त्यातला, नेचर ऑफ रिॲक्टन्स.
नेचर ऑफ रिएक्टन्स लक्षात आला का? आता त्याचे एक्झाम्पल दिले. मेटल ॲल्युमिनियम अँड मेटल झिंक हे दोघ जण आहेत आणि ह्या दोघांपैकी प्रत्येकाची सेपरेट आपण समजा अभिक्रिया करणार आहोत. ॲल्युमिनियम प्लस HCl आणि झिंक प्लस HCl ह्या दोघांचे रिॲक्शन होणार आहे. कुणासोबत होणार आहे? हायड्रोक्लोरिक आम्लासोबतच दोघांच्या अभिक्रिया बघायच्या. आता होतं कसं याच्यामध्ये की ॲल्युमिनियमची अभिक्रिया हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर अत्यंत जलद गतीने होते आणि झिंकची सुद्धा अभिक्रिया होते, पण त्याला वेळ लागतो. दोघांची तुलना केली हे दिले आपल्याला की ऑन द रिएक्शन ऑफ बोथ ॲल्युमिनियम अँड झिंक विथ द डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड HCl and H2 gas is liberated and the water soluble salts of this metal are formed. काय होणार ठिकाणी की ॲल्युमिनियम क्लोराईड तयार होईल. आता रिएक्शन दिलं याच्यामध्ये, पण आपण जर ती कम्प्लीट केली तर काय होईल? ॲल्युमिनियम क्लोराईड आणि हायड्रोजन त्यातून रिलीज होईल. यात काय होईल? झिंक क्लोराईड आणि हायड्रोजन रिलीज होईल. आता ही रिएक्शन बॅलन्स आहे का? आपण अगोदर ती बघू. आता बॅलन्स नसणार आहे. यामध्ये क्लोरीन किती? तर 1 आहे. याच्यामध्ये किती क्लोरीन येतं? 2 आहे. हायड्रोजन किती? तर 2 आहेत. मग आता बॅलन्स करण्यासाठी काय करावं लागेल? त्याच्यासमोर किती लिहावं लागेल? 2 लिहावं लागेल. 2 लिहिले की 2H आले इथले आणि 2Cl सुद्धा इथे बी तसंच करावं लागेल. हे झाले ना बॅलन्स. पण आपण बॅलन्सिंग यासाठी केलं की एक प्रॅक्टिससाठी. ठीक आहे, पुस्तकात फक्त तोंडी सांगितलेलं आहे त्या दोघांचं. आपण बघत आहोत नेचर ऑफ रिएक्टन्स. कारण का की ह्या 2 रिएक्शन घडल्यात. या दोन्ही बी रिएक्शन घडत्यात डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड सोबत. ह्या दोन्ही पैकी ही रिएक्शन जी आहे पहिली थोडी फास्ट घडते आणि हिला थोडा वेळ लागतो. मग हे तर सारखंच आहे, फक्त हे चेंज आहेत. मग याचा अर्थ काय आहे की ॲल्युमिनियम आणि झिंक याच्यापैकी जो जास्त क्रियाशील असेल तो लवकर अभिक्रिया करतो. ज्याचं स्वरूप जास्त क्रियाशील असेल तो लवकर अभिक्रिया करतो. म्हणजे ॲल्युमिनियम आणि झिंकची जर तुलना केली तर ॲल्युमिनियम हा काय आहे? जास्त क्रियाशील आहे. याचा अर्थ नेचर ऑफ रिएक्टन्स त्याला कारणीभूत आहे. ॲल्युमिनियमचं नेचर त्याला कारणीभूत आहे आणि त्याच्यातच ते सांगितलेलं आहे the reaction of aluminum metal takes place faster as compared to zinc metal. मग ॲल्युमिनियमची काय होते? ह्या ॲल्युमिनियम मेटलची रिएक्शन ही थोडी फास्ट होते. कोणाच्या तुलनेमध्ये? झिंकच्या तुलनेमध्ये. मग याला कोणता घटक कारणीभूत आला म्हणायचा? तर नेचर ऑफ रिएक्टन्स. कोणाचं? याच्यातले ॲल्युमिनियमचं समजा ते एक्झाम्पल जर घेतलं. मग याचा अर्थ काय होतो की एखाद्या इलेमेंटचं नेचर सुद्धा कारणीभूत आहे रिएक्शन फास्ट करायची का स्लो करायची. त्या दोघांपैकी ॲल्युमिनियमचं नेचर जे आहे तर हे फास्ट रिएक्शन करण्याचं आहे. झिंकचं नेचर ॲल्युमिनियमच्या तुलनेमध्ये कमी रिएक्शन करण्याचं. रिएक्शन तर दोन्ही घडल्या. हे झालं नेचर ऑफ रिएक्टन्स. हे लक्षात आलं काय सांगितलं? तर नेचर ऑफ रिएक्टन्स हा काय आहे? फॅक्टर्स आहे. कशासाठी? अफेक्टिंग अ रेट ऑफ केमिकल रिएक्शन. म्हणजे एखाद्या रिएक्टंटचं नेचर सुद्धा कारणीभूत असतं एखादी रिएक्शन फास्ट होणार का स्लो होणार आहे. रिएक्शनचं दोघांमध्ये झाली, पण एक लवकर झाली, एक उशीर झाली. कोण त्याला कारणीभूत आहे? नेचर ऑफ दॅट रिएक्टन्स. आलं लक्षात? पहिला घटक नेचर ऑफ द रिएक्टन्स. लक्षात आलं का रितेश? हो सर. आपल्याला काय त्याच्यात ज्यावेळेस परीक्षेमध्ये प्रश्न येईल ना की विच फॅक्टर्स अफेक्टिंग द रेट ऑफ केमिकल रिएक्शन्स, त्यावेळेस फक्त काय करायचे? त्याचे पॉईंट लिहायचे. एक्झाम्पल लिहायची गरज नाही, समजण्यासाठी दिले आपण. आता सेकंड जो आहे का, साईज ऑफ द पार्टिकल्स ऑफ रिएक्टन्स, हा सेकंड फॅक्टर्स आहे. सेकंड हे वाटल्यास तुम्ही लिहून घेऊ शकता. एवढा मी जागा पूर्ण नाही म्हणून त्याला आताच कट करतो.
दुसरा फॅक्टर्स कोणता आहे? साईज ऑफ द पार्टिकल्स. साईज ऑफ द पार्टिकल्स हा एक त्याला म्हणला या ठिकाणी घटक आहे. पण कोणाचा? ऑफ रिएक्टंट समजा. साइज ऑफ द पार्टिकल्स ऑफ रिएक्टन्स हा सेकंड फॅक्टर आहे जो अफेक्ट करतो रेट ऑफ केमिकल रिएक्शनचा. बघा आता साईज म्हटलं, पार्टिकल साईज म्हटलं कसं, इथे एक उदाहरण दिले त्यांनी. उदाहरणामध्ये काय केलेलं आहे की जो फरशी आहे, शहाबादी फरशी, ज्याला कॅल्शियम हायड्रॉक्साईड असं म्हटलेलं आहे, तर त्यांनी काय केलं, दोन अशा फरशी नळ्या घेतल्या. त्याला टेस्ट ट्यूब असं म्हणतात. एकामध्ये शहाबादी फरशीचे असे मोठे तुकडे टाकले, साईज ऑफ पार्टिकल्स बिग आहे. आणि दुसऱ्या परिश्रमेमध्ये काय केले, अशा शहाबादी फरशीला असं बारीक केलं, असं बारीक भोगा त्याच्यामध्ये घातला, त्याला पिठासारखं केलं, थोडक्यात बारीक केलं. कशाला केलं हे? शहाबादी फरशीलाच केलं, दोघांमध्ये का. आणि त्यात काय केलं त्यांनी की प्रत्येकामध्ये 10 ml हायड्रोक्लोरिक ऍसिड टाकलं, प्रत्येकामध्ये 10 ml 10 ml. टेन एम एल हायड्रोक्लोरिक ऍसिड टाकलं. रिएक्शन तर दोघांमध्ये बी घडते, रिएक्शन दोघांमध्ये सुद्धा घडते, पण काय होतं की याच्यातून जे काही कार्बन डायऑक्साईड गॅस येतो, तर त्यातून तो थोडा हळूहळू या ठिकाणी येतो, कार्बन डायऑक्साईड गॅस रिलीज होतो. आणि याच्यातून जो कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो हा जरा जलद गतीने बाहेर पडतो, आणि यातला मात्र कमी गतीने कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो. आणि याच्यातला कार्बन डायऑक्साईड हा अत्यंत फास्ट बाहेर पडतो, आणि याचं एकदम स्लो गतीने. कोणता घटक कारणीभूत त्याला? साईज ऑफ द पार्टिकल्स ऑफ रिएक्टन्स. यातला रिएक्टन्स कोणता आहे? कॅल्शियम कार्बोनेट, ज्याला आपण शहाबादी फरशी असं म्हटलं आहे, ज्यात त्याचा उल्लेख बी केला असेल. पण शहाबाद टाईल या ठिकाणी उल्लेख केला आहे. असा उल्लेख केला आहे, शहाबाद टाईल आहे, शहाबादी फरशी. शहाबाद टाईल म्हणजे शहाबादी फरशी. शहाबादी फरशी म्हणजे शाळेत वगैरे असते ती रफ फरशी बसवली, ती फरशी, तिचे तुकडे. तीच फरशी दोघांमध्ये घेतली, दोघांमध्ये सारखंच एससीएल टाकलं, फक्त फरक एकच केला की ह्या तुकड्यांची साईज मोठी ठेवली आणि आपण त्याला बारीक केली. तर दोन्ही पैकी ज्याच्यामध्ये आपण तुकडे एकदम बारीक केले होते पिठासारखे, त्याच्यातून कार्बन डायऑक्साईड वायू हा जास्त वेगाने बाहेर पडताना दिसतो, आणि याच्यातूनही कार्बन डायऑक्साईडच बाहेर पडतो, पण अत्यंत स्लो गतीने तो बाहेर पडताना दिसतो. मग याचा अर्थ असा होतो की साईज ऑफ द पार्टिकल सुद्धा कारणीभूत आहे, रिएक्टंटचा साईज ऑफ पार्टिकल सुद्धा कारणीभूत आहे एखादी रिएक्शन फास्ट व्हायची का स्लो व्हायची, हे त्याच्यामधले तो फॅक्टर्स आहे. सेकंड फॅक्टर्स लक्षात आला ना? सर सर आम्हाला नाही का ते सांगा त्या शहाबादा टाईल्स की हा काय हायड्रोक्लोराईड सर आम्हाला केमिकल रिएक्शन द्यायची का? बरोबर. त्यात काय करायचं माहितीये का की हे कॅल्शियम कार्बोनेट असते CaCO3, आणि हे असतं HCl. यामध्ये असतं का HCl. यातून आपल्याला कोणते प्रोडक्ट तयार झाले, तर कार्बन डायऑक्साईड त्यात तयार होतो, कार्बन डायऑक्साईड. आणि मग आणखी त्यामध्ये राहील कार्बन डायऑक्साईड जो काही तयार झालेला आहे, म्हटलं की कॅल्शियम क्लोराईड आणि CO2.
कॅल्शियम क्लोराईड आणि CO2. आता ते बॅलन्स आहे की नाही बघावं लागेल. एक मिनिट. कॅल्शियम कार्बोनेट तयार होईल. कॅल्शियम कार्बोनेट ऑलरेडी आहे. कॅल्शियम क्लोराईड आणि प्लस EH2 असेल त्यामध्ये पाणी 2-3 प्रकारचे तेव्हा ते बॅलन्स होईल त्यामध्ये. बघा त्या रिएक्टन्स मध्ये Cl2 CO2 आणि H2O. तर हायड्रोक्लोराईड ऍसिड लागतील ना? हायड्रोक्लोराईड ऍसिड द्यावे लागतील ना? हायड्रोक्लोराईड ऍसिडच्या हा, आता त्याला फक्त बॅलन्स करावं लागेल आपल्याला. सर हायड्रोक्लोराईड सर हायड्रोक्लोराईड द्यावं लागतं ना? हायड्रोक्लोराईड ऍसिडच्या हा त्याच्या समोर हा त्याच्या अगोदर काय करावं लागेल आपल्याला? 2 लिहावं लागेल ना? हा 2 लिहावं लागतील. येते रिलीज कार्बन डायऑक्साईड आणि पाणी आहे. हा याच्या समोर फक्त आता 2 लिहा तुम्ही. 2 लिहिले की काय काय झालं त्यामध्ये? हे Cl2 झाले, H2 झाले आणि इथले हे 2 आणि इथलं 1 3 ते C3 आहेत ते. हे ना त्या बाजूनुसार आहे. हे समजा त्याच्यात आपल्याला काय आहे परीक्षेमध्ये फक्त बॅलन्सिंग साठी आला. पण ज्यावेळेस साईज ऑफ द पार्टिकल्स ऑफ रिएक्टन्स हे जे आहे हे फक्त काय आहे फॅक्टर आहे. तो कशाचा? फॅक्टर्स अफेक्टिंग रेट ऑफ केमिकल रिएक्शन साठी. त्यात एक एक्झाम्पल तुम्हाला समजून घेण्यासाठी शहाबत टाईलचं दिलं होतं. आता सेकंड लक्षात आला ना तुमचं? फॅक्टर्स अफेक्टिंग रेट ऑफ केमिकल रिएक्शन. फर्स्ट होता नेचर ऑफ रिएक्टन्स. सेकंड कोणता होता? साईज ऑफ द पार्टिकल्स ऑफ द रिएक्टन्स. आता त्याच्यानंतर थर्ड कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिएक्टन्स. नंबर थर्ड. कोणता आहे की कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टन्स. concentration of the reactants. पहिल्यांदा कॉन्सन्ट्रेशन जो आहे तर ते कशाला म्हणायचं? तर मराठीमध्ये त्याला एक शब्द असतो सहंती. आणि सहंती ह्या 2 प्रकारच्या असतात. एक असते डायल्यूट आणि एक असते कॉन्सन्ट्रेटेड. डायल्यूटला मराठीमध्ये म्हणतात ते विरल आणि कॉन्सन्ट्रेटेडला म्हणतात सहंत. आणि मग त्याला एकत्रित नाव दिलं आहे सहंती. मागच्या वेळेसही तुम्हाला एक एक्झाम्पल मी सांगितलं होतं की जे काही हायड्रोक्लोरिक ऍसिड असेल किंवा कोणतं ऍसिड असतं ज्या ऍसिडमध्ये हायड्रोजनचं आयनांचं प्रमाण जास्त असतं त्याला म्हणतात कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड. आणि ज्या हायड्रोक्लोरिक ऍसिड मध्ये हायड्रोजन आयनांचं प्रमाण फार कमी असतं त्याला म्हणतात डायल्यूट. हे 2 शब्द लक्षात ठेवा. हायड्रोजन आयनावर ते अवलंबून असतं. मग डायल्यूटचे एक वैशिष्ट्य असतं की ते जास्त लवकर अभिक्रिया करत नाही. म्हणजे ते जरा धोकादायक कमी असतं. आणि कॉन्सन्ट्रेटेड जे असतं तर ते जरा ताबडतोब एखादी रिॲक्शन घडून आणतो. कारण त्यात हायड्रोजन आयनांची सहंती जास्त आहे. सहंतीची तुलना आपण इतर जसं त्या दिवशी मी तुम्हाला साखरेसोबत दाखवली की एखाद्या ग्लासमध्ये किंवा एखाद्या कपामध्ये आपण साखरेची मूठभर टाकली तर ते थोडं कमी गोड लागेल. गोड लागेलच पण कमी गोड लागेल. आणि जर त्याच कपामध्ये आपण चांगली एक चमचभर साखर टाकली ते जास्त गोड लागेल. मग ते जास्त गोड का लागलं? कारण त्यात साखरेच्या आयनांचं प्रमाण जास्त आहे 1 चमच असल्यामुळे.
आणि पहिलं जे होतं ते कमी गोड का लागलं? कारण त्याच्यामध्ये साखऱ्यांच्या आयनांची संख्या कमी होते. हे झालं समजा आपलं दोघातला फरक समजण्यासाठी. मग काय होतं, आता हेच उदाहरण जे मागचं होतं की कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे हा बात पहिला आहे. डायल्यूट एसीएल जर टाकलं तर त्याची अभिक्रिया एकदम हळूवार होते. डायल्यूट एसीएल रिॲक्ट स्लोली इन कॅल्शियम कार्बोनेट अँड कॅल्शियम कार्बोनेट disappear slowly and carbon dioxide also liberates slowly. तीच अभिक्रिया जी अगोदरची होती ना, साइज ऑफ द पार्टिकल्स ऑफ द रिएक्टन्स. तर कॅल्शियम कार्बोनेट मध्ये जर डायल्यूट एसीएल टाकलं तर काय होतं, तर कॅल्शियम कार्बोनेट डिसॅपेअर व्हायला खूप वेळ लागतो. त्याच्यातून कार्बन डायऑक्साईड सुद्धा फार स्लोली निघतो. आणि जर याच कॅल्शियम कार्बोनेट मध्ये आपण कॉन्सन्ट्रेटेड जर एसीएल टाकलं तर ती अभिक्रिया एकदम फास्ट होते, ताबडतोब त्यात विरघळतो कॅल्शियम कार्बोनेट. म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड रिॲक्ट फास्टर दॅन डायल्यूट ऍसिड. त्याचा अर्थ काय होतो की विच मीन्स दॅट द रेट ऑफ रिॲक्शन इज प्रोपोर्शनल टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टन्स. म्हणजे जे काही कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन असतात ऍसिडचे ते सुद्धा काय करतात, एखादी रिॲक्शन फास्ट करायची का स्लो करायची याच्यावर सुद्धा अवलंबून असतं. म्हणून हा थर्ड फॅक्टर आहे. कोणता? कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्टन्स. हा त्यातला थर्ड फॅक्टर आहे. रेट ऑफ केमिकल रिॲक्शन मध्ये जो फॅक्टर्स असते त्या ठिकाणी अफेक्ट करणारे एखाद्या केमिकल रिॲक्शनचा रेट वाढवणं किंवा त्याचा रिॲक्शनचा रेट कमी करणं, त्याला कारणीभूत हे तिसऱ्या क्रमांकाचा फॅक्टर आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्टन्स. लक्षात येईल ना? एक्झाम्पल दिलंय की एका डायल्यूट टाकलं, एका कॉन्सन्ट्रेट टाकलं. डायल्यूट आणि कॉन्सन्ट्रेशन मधला फरक लक्षात आला, कॉन्सन्ट्रेटेड मधला, की ते लगेच आपल्याला कळतं. आलं लक्षात अमृता? येस सर. आता आणखी एक आहे टेम्परेचर ऑफ द रिॲक्शन, नंतरचं फॅक्टर, तापमान. नंबर 4. टेम्परेचर ऑफ द रिॲक्शन. बघा आता हे रिॲक्टन्स नाही, इथपर्यंत रिॲक्टन्स होते. टेम्परेचर ऑफ द रिॲक्शन. आता म्हणजे एखाद्या रिॲक्शनचं तापमान त्याला कारणीभूत असतं. टेम्परेचर ऑफ द रिॲक्शन म्हणजे एखाद्या अभिक्रिया घडत असताना जर आपण त्याला टेम्परेचर दिलं तर ती अभिक्रिया लवकर घडते. अशी ही अभिक्रिया ती घडणारच असते. पण फक्त काय होतं, तापमानामुळे एखादी अभिक्रिया जर लवकर घडत असेल तर त्या अभिक्रियेवर परिणाम करणारा घटक असतो तो टेम्परेचर. याच्यात काही एक्झाम्पल आहेत पण आणखी, की जी चुनखडी असते, कॅल्शियम ऑक्साईड, चुना. तर त्या चुन्याला जर आपण उष्णता दिली तर त्या चुन्याची निवडी काय होते या ठिकाणी, दुधी होते. पण जर समजा आपण त्याला उष्णता दिलीच नाही त्या चुन्याला तर ती टेस्ट ट्यूब मधली जी काही चुनखडी पाणी आहे ते मात्र दुधी होत नाही. म्हणजे उष्णता दिल्यामुळेच मग तापवलं की त्याचा दर वाढतो आणि मग त्यात काय होतं, ती अभिक्रिया लगेच घडून येते. अशा प्रकारे अशा अनेक एक्झाम्पल आहेत पुस्तकामध्ये. समजा तेच एक एक्झाम्पल दिलं त्यांनी, की अभिक्रियाचा जो काही दर आहे की तो सुद्धा कशावर अवलंबून आहे, की रेंज काय गेलती का? नाही सर आमची. नाही, इथं बंद पडलं होतं.
ते आलं लक्षात ते आता पूर्ण. म्हणजे हा एक टेम्परेचर सुद्धा घटक आहे. एखादी रिॲक्शन स्लो गतीने होत असेल किंवा होतच नसेल तर टेम्परेचर दिलंय की ती रिॲक्शन घडून येत असते. म्हणून टेम्परेचर ऑफ द रिॲक्शन्स एक सांगायचं. आणि शेवटी एक आहे बघा 6 नंबरचा आहे, तो कॅटलिस्ट आहे 5 नंबरचा. कॅटलिस्ट, कॅटलिस्टला मराठीमध्ये उत्प्रेरक असं म्हटलेलं आहे. उत्प्रेरक त्याची डेफिनेशन दिली की द सबस्टन्स इन whose presence the rate of the chemical reactions changes without causing any chemical change to it is called a catalyst. म्हणजे कॅटलिस्ट एक असा पदार्थ असतो की तो जर घटक त्यात टाकला तर फक्त तो काय करतो, केमिकल रिॲक्शनचा रेट फक्त चेंज करतो. तो टाकल्यामुळं वेगळा कोणताच पदार्थ तयार होत नाही. दोघ जण एकत्र करून जो पदार्थ तयार होणार असतो तोच तयार होतो, फक्त त्या रिॲक्शन तो काय करतो, वेग वाढत असतो. म्हणून कॅटलिस्ट हा त्यामधलं एक एक्झाम्पल आहे. तर तुम्ही इथे एक उदाहरण दिलं आहे की ऑन हिटिंग पोटॅशियम क्लोरेट डिकॉम्पोज स्लोली. समजा आता एक उदाहरण दिले की पोटॅशियम क्लोरेट आहे, याला जर उष्णता दिली पोटॅशियम क्लोरेटला तर तो डिकॉम्पोज होतो. पण हा डिकॉम्पोज होताना अत्यंत स्लो गतीने होतो. नंतर काय केलं त्यांनी, ह्या पोटॅशियम क्लोरेटचा उष्णता देऊन बघितलं, स्लो प्रोडक्ट मध्ये प्रोडक्ट मध्ये 3 लिहू. हा बघा आता कॅटलिस्टचं काय भूमिका आपण बघत आहोत. ही रिॲक्शन आहे, याला पहिल्यांदा काय केली, उष्णता दिली, तरी बी ती कशी घडली, एकदम स्लो घडली. याला का आवाज? सर सर केस हा बोला ना. KClO3 कशाचा फॉर्म्युला? पोटॅशियम क्लोरेट. तो पोटॅशियम KCl तो पोटॅशियम क्लोराईड. क्लोरेट आणि क्लोराईड हा फरकच आहे. म्हणजे हा क्लोरेट आहे आणि हा क्लोराईड आहे. पोटॅशियम क्लोराईड क्लोरेट आहे हा, आणि हा काय आहे, पोटॅशियम क्लोराईड आहे KCl. आणि KClO3 म्हटलं की क्लोरेट असं लक्षात ठेवा. आणि त्यात काय आपण बघत आहोत, कॅटलिस्ट हा लास्ट त्यातला फॅक्टर्स. सुरुवातीला काय केली, उष्णता दिली तरी रिॲक्शन स्लो झाली.
नंतर काय केलं की इन्क्रीज बाय रिड्युसिंग द पार्टिकल साईज, ह्याच्या पार्टिकलची साईज लहान केली आणि त्याची अभिक्रिया केली या ठिकाणी, किंवा त्याला हीट दिली लहान पार्टिकल करून, तरी ती रिॲक्शन अत्यंत स्लो गतीने झाली. त्यानंतर त्याचं तापमान वाढवलं, पुन्हा नंतर टेम्परेचर वाढवलं, ही समजा जे काही टेम्परेचर आहे ते आणखी वाढवलं, तरी ती स्लोच रिॲक्शन झाली. पण जेव्हा त्याच्यामध्ये आपण काय केलं की मॅंगनीज डायऑक्साईड ऍड केलं याच्यामध्ये काय टाकलं आपण पुन्हा डबल मॅंगनीज डायऑक्साईड MnO2 ह्या सोल्युशन मध्ये टाकला, आणि नंतर मात्र मग ही अभिक्रिया काय झाली, अत्यंत फास्ट झाली हे टाकल्यानंतर. म्हणजे ह्यो टाकल्यामुळे इथं जे पदार्थ तयार व्हायचे होते तेवढे तयार झाले. याच्यामुळे पदार्थामध्ये काही बदल झाला नाही, फक्त काय केलं, हे टाकल्यामुळे रिॲक्शन स्लोची काय झाली, फास्ट झाली. स्लो रिॲक्शन व्हायची तर फास्ट झाली, कोणामुळे, मॅंगनीज डायऑक्साईडमुळे. म्हणजे मॅंगनीज डायऑक्साईड हा आहे कॅटॅलिस्ट. तो काय आहे, कॅटलिस्ट आहे. फक्त त्याच्या उपस्थितीमुळे रासायनिक अभिक्रियेचा दर बदलतो, हे सगळ्यात महत्वाचं, त्याला म्हणायचं कॅटलिस्ट. आलं का लक्षात आता? म्हणजे ही अभिक्रिया घडण्यासाठी त्याला उष्णता दिली, त्याचं उष्णता आणखी वाढवली, त्याची साईज लहान करून बघितली, तरी काहीच बदल नाही झाला. फक्त हा पदार्थ टाकला की मग ती रिॲक्शन फास्ट झाली आणि प्रोडक्ट मात्र तीच तयार झाली. ते टाकल्यामुळे नवीन पदार्थ कोणतेही तयार होत नाहीत. असे जे पदार्थ असतात अशा पदार्थाला म्हणतात कॅटलिस्ट, त्याने असं म्हटलं आहे ह्या पदार्थ. तर हे असे 5 प्रकारचे फॅक्टर्स आहेत जे अफेक्ट करतात रेट ऑफ केमिकल रिॲक्शनवर. तर फॅक्टर्स अफेक्टिंग अ रेट ऑफ केमिकल रिॲक्शन्स. आलं लक्षात आता हे? येस सर. ओके, आता इथपर्यंत लक्षात ठेवा. उद्याच्याला त्याच्या पुढचा आपल्याला भाग घ्यायचा आहे. हो सर, ठीक आहे.